नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टरमाइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढानकीचा संचालक. मित्रांनो, आजचा आपला 5वा दिवस आहे, 13 जुलै आहे आणि आपल्याला शिकायचे आहे डेसिमल पॉइंट. आपण सगळं सिलेबस जो करत आहोत मित्रांनो, तो बिलकुल सुरुवातीपासून तर शेवटच्या घटकापर्यंत गणिताबद्दल बोलत आहे मी. तर बघा, डेसिमल हा प्रश्न मॅक्झिमम टाइम पोलीस भरतीला आणि आरआरबी ग्रुप डी ला विचारलेला आहे. ह्या प्रश्नाला आपण 10 ते 15 सेकंदात सॉल्व्ह करणार आहोत. त्यापूर्वी व्यवस्थित लक्ष द्या. याच्यानंतरचे 1-2 प्रश्न आपण घेऊ आणि तुम्हाला सांगू की कशा पद्धतीने सोपं निघते. तर पहा मित्रांनो, आपले विद्यार्थी सोडवताना काय करतात, ह्या प्रश्नाला जसंच्या तसं लिहितात किंवा पॉइंट 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे मुलं प्रश्न लिहितात मित्रांनो. ठीक आहे, पण आपण अशा पद्धतीने सोडवणार नाही आहोत. आपण सोडवणार आहोत जागेवर आणि काय आहे प्रश्नामध्ये ते विशेषतः पाहून. मी तुम्हाला फक्त पद्धत सांगत आहे. काही मुलं अशी पद्धत वापरत नाही. जेव्हा मी ऑफलाईनला होतो तर मुलांकडून पाहत होतो तेव्हा असेही प्रश्न लिहित नव्हते, म्हणजे त्याच्या डेसिमलच्या प्रश्न चुकण्याचे चान्सेस जास्त राहत होते. एका मार्काला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. पहा, प्रश्नामध्ये पहिले डेसिमल 5 अंकाच्या अगोदर आहे. इथं 4, इथं 3, इथं 2, इथं 1, इथं आहेच नाही. डेसिमल किती अंकाच्या अगोदर आहे? इथं 5, इथं 4, इथं 3, इथं 2, इथं 1, इथं आहेच नाही. म्हणजे डेसिमलच्या नंतर 5 अंक आणि डेसिमलच्या अगोदर 5 अंक असे आहेत. तर आपण लिहू 1, 2, 3, 4, 5 डेसिमल 5, 4, 3, 2, 1. बघा मित्रांनो, इथं कॉमन अंक कोणता आहे? तर इथं अंक आहे कॉमन 7. तर तुम्ही 7च्या मल्टिप्लिकेशन करा. 7 1 7, 7 2 14 चे 4 हातच्या 1, 7 21 1 22 चे 2 हातचे 2, 7 28 2 30 च्या 0 हातचे 3, 7 35 3 38 चे 8 हातचे 3, 7 35 3 38 चे 8 हातचे 3, 7 28 3 31 च्या 1 हातचे 3, 7 21 3 24 चे 4 हातचे 2, 7 2 14 2 16 चे 6 हातच्या 1, 7 1 7 7 1 8. किती सेकंद सुटला मित्रांनो? आता तुम्ही म्हणाल सर तुम्हाला पाढे पाठांतर असतील. तर मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षा करत आहोत. आपल्याला 1 ते 10 पर्यंत तर कमीत कमी पाढे पाठांतर कशाही पद्धतीचे असतात. तोही विषय नाही. सर म्हणत असाल की तुम्ही समजले नाही. मित्रांनो, समजायचं काय आहे, इथं मी 1 2 3 4 5 लिहिलं. हे तुम्हाला समजायसाठी नाही, तुम्हाला फक्त हे गोष्ट मी सांगत आहे की या किती सेकंदात निघते. आता दुसरा प्रश्न पहा. अशाच टाइप मध्ये प्रश्न आहे. समजा की 8 1 2 3 4 5 प्लस 8 पॉइंट अशा प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचा शेवटी प्रश्न आहे. अशी टाइप आली समोर, लक्षात घ्यायचे आपल्याला. ठीक आहे, तर उत्तर काय राहील? सरळ इथंही कॉमन अंक 8 आहे. 8 1 8, 8 2 16 चे 6 हातच्या 1, 8 24 1 25 चे 5 हातचे 2, 8 32 2 34 चे 4 हातचे 3, 8 45 3 43 चे 3 हातचे 4. 5 अंक आले मित्रांनो. पॉइंट देऊन द्या. मग पुन्हा 8 45 4 44 चे 4 हातचे 4, 8 32 4 36 चे 6 हातचे 3, 8 24 3 27 चे 7 हातचे 2, 8 2 16 2 18 चे 8 हातच्या 1, 8 1 8 8 आणि 1 9. तर उत्तर राहील मित्रांनो 98,764.34,568. कोणत्या प्रश्नाच्या? ह्यावाल्या प्रश्नाच्या. ह्यावाल्या प्रश्नाच्या उत्तर होता 86,418.80,247. मित्रांनो, सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी तुम्हाला हा सांगतो, हा प्रश्न सोडवताना तुम्हाला किती वेळ लागते हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला स्वतःला माहित आहे. मित्रांनो, एवढ्यावर डेसिमल संपत नाही. डेसिमल मध्ये बेरीज वजाबाकी मायनस गुणाकार आहे, पण बेरीज वजाबाकी सगळे करतात. अशा टाइपचे प्रश्न आले तर अशा पद्धतीने करता किती वेळा संपू शकते हे तुम्हाला समजत आहे. आता दुसऱ्या टाइपवर जाणार आहोत मित्रांनो आपण. बघा मित्रांनो, हा दुसऱ्या टाइपचा प्रश्न आहे. तिथं अंक कॉमन होते. त्या अंक कॉमन मध्ये आपण त्या पद्धतीने काढत होतो. इथंही तसंच काढायचे आहे, फक्त लक्ष द्यायचे आहे. इथं काय आहे, पहिल्या याच्यामध्ये 46,325 आहे. सगळ्या याच्यामध्ये 46,325 आहे, पण पहिले पॉइंट 46,325 आहे, नंतर 4.6325 आहे, नंतर 46.325 आहे, नंतर 463.25 आहे. म्हणजे अंक तेच आहेत मित्रांनो. आपण उत्तर काढताना तेच चुकी करतो. तुम्हाला हाही उत्तर 15 ते 20 सेकंदात काढण्यासाठी काय करायचं ते सांगतो. तेव्हा सारखंच लिहायचे आपल्याला. 1 2 3 4 5 डेसिमल 5 4 3 2 1. हा समजायला थोडासा उशीर लागते मित्रांनो. हा एका तासाच्या क्लासमध्ये मी आपल्या 20 ते 25 विद्यार्थ्यांना समजा
जेही होते 20 ते 25 जास्त होते आपल्याकडे, पण आपण 20 ते 25 कारण आज विद्यार्थी संख्या आपल्या जेवढं लाईव्हला नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे 1 तास लागणारा हा प्रश्न आहे. तुम्हाला मी फक्त 10 मिनिटात समजावून सांगणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागणार आहे. तर मित्रांनो, सगळीकडे फक्त एकच अंक आहे 46,325. 46,325. तर इथं सिंगल आकडा म्हणते, म्हणजे सिंगल आकडा आपला इकडून चालला 5. नंतर 2 आकडे म्हणते बेरीज करा, 5 आणि 2 7. नंतर 3 आकडे म्हणतात 7 आणि 3 10 च्या 0 हातच्या 1. बघा हातच्या 1 आहे आणि इथं बेरीज झाली 10. 10 आणि 6 16. 16 आणि 1 17 हातच्या 1. 16 आणि 4 20. 20 आणि 1 21 च्या 1 हातचे 2. मित्रांनो, आता इकडे आलो आपण, हे 20 जसेचे तसे आणा. 20 आणि 2 22 चे 2 हातचे 2. आता काय म्हणते, शेवटचा आकडा कॅन्सल करा म्हणते, म्हणजे शेवटून अंक मायनस करा. 20 मधून 5 गेले, राहिले 15. 15 2 17 चे 7 हातच्या 1. नंतर 3च आकडे म्हणते मित्रांनो, शेवटच्या आणखी मायनस करा. 15तून 2 गेले 13. 13 आणि 1 14 चे 4 हातच्या 1. 13 मधून नंतर 3 मायनस करा, राहिले 10. 10 आणि 1 11 च्या 1 हातच्या 1. 10 मधून 6 मायनस करा, राहिले 4. 4 आणि 1 5. तर अशा प्रकारे मित्रांनो हा एका लाईन मध्ये तुम्ही उत्तर काढू शकता. आता सर हे आम्हाला पहिल्या प्रश्नात समजलं नाही, दुसऱ्या प्रश्नात तर मी एवढा मोठा प्रश्न लिहित नाही मित्रांनो, मोठ्यात मोठा आकडा घेतो. तुम्हाला वाटते तर जसा घेऊ आपण 78,594 हा आकडा घेतला, याचा उत्तर काढायचे आहे. डेसिमल वगैरे नाही, हे काही लिहायची गरज नाही. पहिले सिंगल 4 आहे, 4 लिहा. 4 आणि 9 इथंच लिहा. 13. 13 चे 3 हातच्या 1. 13 आणि 5 18. 18 1 19 चे 9 हातच्या 1. 18 आणि 8 26. 27 चे 7 हातचे 2. 26 आणि 7 33. 2 35 चे 5 हातचे 2. आता मित्रांनो हा अंक खाली आणायचा, इथं डेसिमल द्या. जसाच्या हातचे 3 33 जसेच्या तसे आणा मित्रांनो. इथं डेसिमल दिलो आपण, 3 आले. 33 आणि 3 36 चे 6 हातचे 3. हातचे 3 झाले. 33 मधून शेवटचा आकडा मायनस करा. 33 मधून 4 गेले 29. 29 आणि 3 32 चे 2 हातचे 3. 29 मधून 9 गेले, राहिले 20. 20 आणि 3 23 चे 3 हातचे 2. 20 मधून पुन्हा 5 मायनस करा, 15. 15 2 17 चे 7 हातच्या 1. 15 मधून 8 मायनस करा, राहिले 7. 7 आणि 1 8. तर ह्या प्रश्नाचा उत्तर राहील मित्रांनो 78,594. 78,594 अंक आहे. मी त्यालाच बनवला आणि त्यालाच केलं. त्याला अशा रूपातही रूपांतरित करू शकता. जास्त वेळ न घालवता, व्हिडिओ मोठा न करता मी तुम्हाला हे एक्सप्लेनेशन सांगत आहे. लक्ष द्या. आपल्याकडे जर ऑफलाईनला मुलं असते, आपल्या क्लासमध्ये विद्यार्थी जर असते, तर आज मी तुम्हाला सवड लावली नसती. आज मी तुम्हाला सांगत आहे हा उत्तर आहे, परफेक्ट उत्तर आहे. आणि येणारा उत्तर हा 15 ते 20 सेकंदामध्ये पार पडते. मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की आपण जे करत आहोत ते व्यवस्थित करा. स्पर्धा परीक्षा करताना प्रत्येक गोष्टीची सावड बरोबर घाला, तर तुमची येणारी पोलीस भरती ही योग्य राहील. आपल्या चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद.